नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YSK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी प्रश्नसंच। प्रश्न पहा। 1 नंबरचा प्रश्न आहे, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराज याने कोणते पदक जिंकले? त्यासाठी पर्याय आहेत बघा, कांस्य पदक, रौप्य, परत 3 नंबर आहे सुवर्ण आणि 4 नंबरचा पर्याय आहे यापैकी नाही। तर टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे सुहास यथिराज याने। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा। टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडा प्रकारात कोणत्या खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकले? यामध्ये पर्याय दिलेले आहेत। 1 नंबर पर्याय आहे सुहास यथिराज, 2 नंबर पर्याय आहे कृष्णा नागर, 3 नंबर पर्याय आहे प्रमोद भगत, 4 नंबर पर्याय आहे मनीष नरवाल। तर याच्यामध्ये जे योग्य उत्तर आहे ते आहे कृष्णा नागर या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले SH16 या प्रकारामध्ये। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा। डॅश या 2 राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर सिम्बेक्स हा नौदल सराव आयोजित केला आहे। याच्यामध्ये पर्याय आहेत भारत आणि चीन, 2 नंबरचा पर्याय आहे भारत आणि सिंगापूर, 3 नंबरचा पर्याय आहे भारत आणि अमेरिका, 4 नंबर पर्याय आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे भारत आणि सिंगापूर। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा। कोणत्या राज्य सरकारने कोविड-19 साथीच्या 3ऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बी वॉरियर्स मोहीम सुरू करण्यात आली किंवा केली? तर याच्यामध्ये पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 केरळ, पर्याय क्रमांक 4 दिल्ली। तर केरळ राज्य सरकारने कोविड-19 साथीच्या 3ऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बी वॉरियर मोहीम सुरू केली आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा। लवलीना बोगोहेन यांना डॅश या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नामांकित केले आहे। त्यामध्ये पर्याय आहेत। 1 नंबरचा पर्याय आहे सिक्कीम, 2 नंबरचा पर्याय आहे आसाम, 3 नंबरचा आहे हिमाचल प्रदेश, 4 नंबरचा पर्याय आहे यापैकी नाही। तर जे योग्य उत्तर आहे ते आहे आसाम। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा। टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे? याच्यामध्ये पर्याय आहेत कृष्णा नागर, 2 नंबरचा पर्याय आहे सुहास यथिराज, 3 नंबरचा पर्याय आहे मनीष नरवाल आणि 4 नंबरचा पर्याय आहे अवनी लेखारा। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अवनी लेखारा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा।
कार्बो अँग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याच्यामध्ये पर्याय आहेत बघा. पर्याय क्रमांक 1 मेघालय, पर्याय क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 3 सिक्कीम, पर्याय क्रमांक 4 आसाम. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे आसाम. प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 3 सप्टेंबर, 2 आहे 4 सप्टेंबर, 3 पर्याय आहे 5 सप्टेंबर आणि 4 नंबरचा पर्याय आहे 6 सप्टेंबर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 5 सप्टेंबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. LICने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे डॅशमध्ये जवळपास 4% हिस्सा उचलला आहे. याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे बँक ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 2 आहे बँक ऑफ महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 आहे ॲक्सिस बँक आणि पर्याय क्रमांक 4 आहे ICICI बँक. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बँक ऑफ इंडिया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. प्लास्टिक करार सुरू करणारा डॅश हा आशियातील पहिला देश बनला आहे. त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे चीन, पर्याय क्रमांक 2 आहे नेपाळ, पर्याय क्रमांक 3 आहे भारत, पर्याय क्रमांक 4 आहे श्रीलंका. तर याचं जे योग्य उत्तर आहे प्लास्टिक करार सुरू करणारा भारत हा आशियातील पहिला देश बनला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत. याच्यामध्ये पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे KV चौधरी, 2 नंबरचा पर्याय आहे शरद कुमार, 3 नंबरचा पर्याय आहे संजय कोठारी आणि 4 नंबरचा पर्याय आहे प्रदीप कुमार. तर याच्यामध्ये जे योग्य उत्तर आहे ते आहे संजय कोठारी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. कोणत्या राज्यात शाश्वत विकास ध्येय SDG परिषद 2020 आयोजित केली गेली? त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे त्रिपुरा, पर्याय क्रमांक 2 आहे मिझोराम, परत पर्याय क्रमांक 3 आहे मणिपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे आसाम. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे आसाम. प्रश्न क्रमांक 13 पहा. कोणते आसाम राज्याचे पहिले कचराविरहित गाव ठरले? तर याच्यामध्ये पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे गुवाहाटी, 2 नंबरचा पर्याय आहे सिलचर, पर्याय क्रमांक 3 आहे तेजपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे तिताबोर. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तिताबोर हे आसाम राज्याचे पहिले कचराविरहित गाव ठरले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. जागतिक सामाजिक न्याय दिन 2020 याची संकल्पना काय होती? तर याच्यासाठी प्रश्न पर्याय दिलेले आहेत. क्लोजिंग द इनइक्विलिटीज गॅप टू अचीव सोशल जस्टिस, परत पर्याय क्रमांक 2 आहे क्लोजिंग द जेंडर इनइक्विलिटीज टू अचीव सोशल जस्टिस, पर्याय क्रमांक 3 आहे क्लोजिंग द इकॉनॉमिक इनइक्विलिटीज टू अचीव सोशल जस्टिस, पर्याय क्रमांक 4 आहे क्लोजिंग द इनइक्विलिटीज टू अचीव सोशल जस्टिस. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 क्लोजिंग द इनइक्विलिटीज
गॅप टू अचीव सोशल जस्टिस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. कोणत्या व्यक्तीने 2020 ESPN फिमेल स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार पटकावले? तर याचं पर्याय दिलेले आहेत यासाठी. पर्याय क्रमांक 1 आहे सायना नेहवाल. परत 2 नंबरचा पर्याय आहे PV सिंधू. 3 नंबरचा पर्याय आहे अश्विनी पोनप्पा. 4 नंबरचा पर्याय आहे ज्वाला गुट्टा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे PV सिंधू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा. आस्क दिशा चॅटबॉट यांच्या संदर्भात खालील दिलेले विधाने विचारात घ्या. याच्यामध्ये जे योग्य किंवा अयोग्य विधान ओळखायचं आहे. प्रश्न म्हणजे विधान दिलेलं आहे. विधान क्रमांक 1 आहे भारतीय रेल्वेने ऑक्टोबर 2019 या महिन्यात आस्क दिशा चॅटबॉट सेवा सादर केली. त्यानंतर वाक्य क्रमांक 2 आहे, विधान क्रमांक 2 आहे आस्क दिशा चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले. तर अचूक विधान ओळखायचं आहे या दोन्हीमध्ये. तर पर्याय दिलेले आहेत बघा. केवळ 1 बरोबर किंवा केवळ 2. पर्याय क्रमांक 3 आहे 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर किंवा आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1ही नाही आणि 2ही नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत, अयोग्य आहेत. प्रश्न क्रमांक 16 पहा. डॅश या शहरात इंडियन नेव्हल सिम्फॉनी ऑर्केस्ट्रा 2020 हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे भुवनेश्वर. पर्याय क्रमांक 2 आहे नवी दिल्ली. पर्याय क्रमांक 3 आहे भोपाळ. पर्याय क्रमांक 4 आहे चेन्नई. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 17. डॅश या संस्थेच्या वतीने 5G हॅकाथॉन या कार्यक्रमाची घोषणा केली. याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे गुगल इंडिया. पर्याय क्रमांक 2 आहे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय. पर्याय क्रमांक 3 आहे दूरसंचार विभाग. पर्याय क्रमांक 4 आहे भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 दूरसंचार विभाग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर ट्रेनिंग या पदाची जबाबदारी स्वीकारली? यामध्ये पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे अँटनी जॉर्ज. पर्याय क्रमांक 2 आहे अजित कुमार P. पर्याय क्रमांक 3 आहे अतुल कुमार जैन. पर्याय क्रमांक 4 आहे अनिल कुमार चावला. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे अँटनी जॉर्ज. प्रश्न क्रमांक 19 पहा. डॅश या शहरात राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सवचे उद्घाटन झाले. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे भोपाळ. पर्याय क्रमांक 2 आहे हैदराबाद. पर्याय क्रमांक 3 आहे नवी दिल्ली. पर्याय क्रमांक 4 आहे लखनौ. तर याच्यामध्ये योग्य जे उत्तर आहे ते आहे नवी दिल्ली या शहरात राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सवचे उद्घाटन झाले. परत प्रश्न क्रमांक 20 पहा. कोणत्या राज्य सरकारने थाई मांगूर माशांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला? त्यामध्ये पर्याय आहेत तमिळनाडू. 2 नंबरचा पर्याय आहे पश्चिम बंगाल. 3 नंबरचा पर्याय आहे आसाम आणि 4 नंबरचा पर्याय आहे महाराष्ट्र. याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे महाराष्ट्र राज्य सरकारने थाई मांगूर माशांचे प्रजनन केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर 21वा प्रश्न पहा, डॅश हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला. तर याचं योग्य उत्तर आहे, पर्याय पहा, रोहित शर्मा. 2 नंबर आहे विराट कोहली. 3 नंबरचा पर्याय आहे रॉस टेलर आणि 4 नंबरचा पर्याय आहे महेंद्रसिंग धोनी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रॉस टेलर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 पहा, विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीत कमी 3 वेळा घंटा वाजविण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे किंवा राबवित आहे? त्यामध्ये पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 2 आहे दिल्ली, पर्याय क्रमांक 3 आहे कर्नाटक, पर्याय क्रमांक 4 आहे महाराष्ट्र. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 पहा, फेब्रुवारी 2020 या महिन्यात डॅश ही कंपनी निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स यामध्ये नोंदवली गेली. त्यामध्ये पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे महिंद्रा इन्फोटेक, 2 नंबर पर्याय आहे लार्सन अँड ट्युब्रो इन्फोटेक, 3 नंबरचा पर्याय आहे ट्रायकन इन्फोटेक, 4 नंबरचा पर्याय आहे यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे लार्सन अँड ट्युब्रो इन्फोटेक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पहा, डॅश या शहरात प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ही स्पर्धा होत आहे? यामध्ये योग्य उत्तर आहे भुवनेश्वर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिले चालू घडामोडीवरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जरी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण असेच करंट्स अफेअर म्हणजे चालू घडामोडीचे, परत सरळ सेवेवरील, MPSCवरील जे इतिहास, भूगोल हे जे विषय आहेत त्यावरील प्रत्येक प्रश्नांचे विश्लेषण आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. थँक्यू.